कुंभेत आहे, बरोबर आहे की नाही? म्हणजे जेव्हा कुंभ रवी सकाळी 6 ते 8 जन्म असेल तर लग्न कुंभ येईल आणि रवी कुंभेमध्ये. आणि पुढे 6 ते 8 नंतर 8 ते 10 पुढे गेला रवी आता हळूहळू वर यायला लागला. तर मग 8 ते 10 ती कुंभ रास 12 मध्ये येईल. म्हणजे ती वेळ सारखी येईल आणि मग तिथे तुम्हाला लग्न जे असेल ते मीन लग्न येईल. कारण उलटा पण जातो ना याच्यासाठी. म्हणून तुम्हाला तसं दिसेल. आणि मग 10 ते 12 मध्ये तुम्हाला मग तो 11व्या स्थानामध्ये रवी दिसेल. नंतर भर दुपारी रामाचं आपण बघितलं की भर दुपारी तो जो आहे तो म्हणजे दशम स्थानामध्ये दक्षिणेला दिसेल. मग तिथे कुंभ राशी येईल. मग समजा दशम स्थानी कुंभ रास आली तर लग्न काय येईल? वृषभ. हा? वृषभ वृषभ. बरोबर वृषभ लग्न. वृषभ. म्हणजे हा तर असं बदलतं. ही दिशा दाखवण्यासाठी ते बाण आपण इथे दाखवलेले आहे. प्रथम घरातून व्ययामध्ये बाण गेलाय. व्ययामधून 11व्या स्थानात गेलाय. 11व्या स्थानातून दशम स्थानात आलाय. दशम स्थानातून 9व्या स्थानात गेलाय. 9व्या स्थानातून 8व्या स्थानात आलाय. 8व्या स्थानातून तो सप्तमात, सप्तमातून षष्ठात, षष्ठात पंचम, चतुर्थ, चतुर्थातून तृतीय, तृतीयातून द्वितीय आणि द्वितीयातून पुन्हा पहिला. तर हे बाण इथे खूप महत्वाचे आपल्याला ग्रह लिहिताना याचा विचार करायचा आहे. आता कळलं? म्हणजे हे रवीचंच डिरेक्शन आहे सगळ्याच ग्रहांचे सगळेच. रवी तुम्हाला समजतो म्हणून मी रवीचं उदाहरण दिलं. सगळे ग्रह. पण आपण एकदा ग्रह मांडले, सपोज आता आपण कर्केमध्ये गुरु मांडला काहीतरी 16 डिग्रीवर, पण जेव्हा आपण त्याचा विचार करू तेव्हा पुढे जाणार म्हणजे तो सिंहेतच जाणार, म्हणजे तो उलटा म्हणजे परत क्लॉकवाईज नाही येणार. जर आपण असं भ्रमण बघितलं नंतर मांडल्यानंतर तर आपण म्हणतो की आता कर्केतनं उठून तो पुढे सिंह राशीत जाईल, राईट? आपण त्याचं भ्रमण उलट नाही बघा. नाही भावाबद्दल बोलतायत ना मॅडम. लग्न बदलेल, लग्न धनु होतं तर ते बदलेल, ते मकर होईल, म्हणजे धनुरास उजवीकडे येईल. ऍक्च्युली जिथे आपण वर आकाशात त्यांचं हे चालू होईल ते तुम्ही म्हणताय तसंच होईल, बरोबर आहे. कर्केतून तो सिंहेत जाईल, सिंहेतून तो होईल, वक्री होईल, कदाचित बरोबर आहे ना. पण इथे तेव्हा आपल्याला पत्रिकेत तो मांडत असताना जर रवी असेल तिथे तो कुठे येणार हे आपल्याला त्यामुळेच कळणार ना. तेच म्हणजे त्यासाठीच ती बाणांची दिशा आहे की मांडण्यासाठी. नंतर भ्रमण जे आहे ते अँटी क्लॉकवाईजच दिसणार. ओके. म्हणजे मॅडम असंच ना की सपोज आता धनु लग्न आहे आणि 2 तासांनी ते धनु लग्न 12th हाऊस मध्ये येईल आणि लग्न मकर येईल, म्हणून ती डायरेक्शन तशीच म्हणजे तसाच सिक्वेन्स येईल ना. हो म्हणजे ग्रह जाताना तो पुढच्या राशीत जाईल हे अगदीच बरोबर आहे. पण ती आकाशातली स्थिती झाली ना. आकाशात त्यांचं भ्रमण तसंच असणार आहे. आपण कुठून बघणार आणि काय होणार आहे आणि मग पत्रिकेमध्ये इथे तो ग्रह कसा येणार आहे हे बघण्यासाठी आपण इथे ही बघितली आहे. आपण जरी तो म्हटला की कन्येनंतर तुळेमध्ये जाणार आहे रवी, बरोबर आहे. पण म्हणून तो रवी जर आपण आता मी म्हंटल तसं की 6 ते 8 जर कन्येत असेल तर 8 ते 9 लगेच 2 तासामध्ये तो तुळेत जाणार का? नाही. कन्येतच असणार आहे, पण आपल्या पत्रिकेतला भावाच तो उजवीकडे. थांबा, विद्या मॅडमचा जो गोंधळ होतो त्यांना बोलू दे एकच. नाही गोंधळ नाही, म्हणजे मला ते स्पष्ट करायचं होतं की फक्त जात म्हणजे आपण हे फक्त मांडण्यासाठी करतोय. म्हणजे ते लग्न राशी चक्र उलट फिरतंय असं, म्हणजे राशी चक्र क्लॉकवाईज आणि ग्रह अँटी क्लॉकवाईज असं काहीतरी आहे ते. नाही राशी चक्र नाही. ऐका, पत्रिकेमध्ये आपण पृथ्वीवरचं हे बरोबर इथे आपण मांडलंय ते पृथ्वीवरचं आपण हे करणार ना. आपण इथली पत्रिका मांडतोय ना, नकाशा, बरोबर. आणि पृथ्वी कशी फिरतीये कुठल्या डायरेक्शन मध्ये? क्लॉकवाईज. म्हणजे बघा आता लक्षात घ्या इथे की कन्या लग्न उगवलंय 19 अंश, बरोबर आहे. बरोबर. मग आता पुढे जाणार ना, पृथ्वी अशी उलटी फिरणार ना, बरोबर आहे की नाही?
हा, मग कन्या लग्न साधारण 2 तास असणार. मग त्याच्यानंतर कुठलं लग्न येईल? तूळ लग्न येईल ना. म्हणजे पृथ्वी फिरताना आता ही कन्यानंतर हा तूळ भाव आहे ना इथे. बरोबर. हा, म्हणजे आता ही कन्या, आता ही समजा फिरलं हे, आपण हे जर फिरवलं असं, तर तूळ येईल की नाही पहिल्या जागी? बरोबर. हा, मग हे दाखवण्यासाठी असं मांडलंय ना. बरोबर. आलं लक्षात? हो हो. हा, जाऊया पुढे. हम्म. हा, आता हो. बघा, आता ग्रह बघायचे आहेत आपल्याला. मग आता ग्रह आपण इथे 12 ग्रह स्पष्ट केले आपण त्या दिवशीचे, त्यावेळेचे. रात्री 9:25 जन्मवेळ जी डॅलस मध्ये होती, तिची आपण इथली भारतातली जन्मवेळ काढून त्यानुसार आपण हे ग्रह काढले. तर आता रवी कुठे आहे? कुंभेमध्ये आहे. 9 अंशावर, 17 कला आणि 12वी कला. चंद्र मेषेत आहे, मंगळ मकरेत आहे, बुध परत कुंभेत आहे, गुरु मिथुनेत, शुक्र कुंभेत, शनी मीनेत, राहू कुंभेत, केतू सिंह समोर, हर्षल वृषभेत, नेपच्यून मीन राशीत आणि प्लुटो मकर राशीमध्ये. हं? बरोबर आहे ना. आता आपण इथे बघा, एका राशीत जे ग्रह आहेत हे ते आपण बघायचे आधी लिहिताना. तर रवी कुंभेत आहे. रवी बरोबर कोण कोण कुंभेत आहे ते इथे लिहिलेत मी. सांगा. बुध, शुक्र, राहू. राहू 4 ग्रह आहेत, हो की नाही. आता हे 4 ग्रह आपण डिसेंडिंग ऑर्डर मध्ये इथे लिहिलेत बघा. बुध सगळ्यात जास्त आहे, 26, 26 डिग्री. नुसते डिग्रीज मी सध्या कन्सिडर केल्यात, पुढचं हे ठेवलं धरले नाही बस. शुक्र किती आहे? हा, राहू 14 डिग्री. आणि मग रवी 9. म्हणून आपण हे 26, 20, 14, 9 इथे बघा, हे सगळे जे आहेत हे इथे आपण मांडून घेतले. हे जे आहेत ते पण इथे डिसेंडिंग ऑर्डर उतरत्या क्रमाने मांडले. 26 नंतर कमी 20, 20 नंतर कमी 14, 14 नंतर कमी 9. तर आता हे असं का मांडलं आपण? तर आता बघा, रवी कुंभेत आहे, तर कुंभ तुम्हाला कुठे दिसतीये या ह्याच्यामध्ये लिहिलेली? कुंभ भावामध्ये कोणत्या लाईन वर लिहिलंय? पंचम षष्टाच्या मधली जी लाईन आहे. हा, आता इथे बघा, जो बाण आपण दाखवलाय तो बाण कुठे जातोय? षष्टातून पंचमाकडे. बरोबर. हो. आणि कुंभ किती डिग्री आहे? 23 डिग्री. हा, बरोबर. आता 23 डिग्री ही ती मर्यादा आहे. मागे सुद्धा मी जेव्हा आपण भारतीय कुंडली शिकत होतो, तेव्हा सुद्धा भावचलित कुंडली मांडायला शिकलो, तेव्हा सुद्धा हे उदाहरण मी तुम्हाला दिलं होतं. ते जास्त पुन्हा मी रिपीट करते की समजा इथे हा एक 6वीचा वर्ग आहे किंवा एक खोली आहे, ती 6 नंबरची म्हणजे षष्ठ भाव. आणि 5 नंबरची खोली आहे आणि ह्याच्या मधलं दार आहे, ती कुंभ 23 अंश आहे. कळलं? असं धरायचं. आता 23 अंश इथे म्हणजे काय आपण धरू की साधारण रास आपण 31 अंशाची धरतो. इथे आपण जर बघितले रवी किंवा कुठलाही ग्रह, तर तुम्हाला 29, 59, 59 पर्यंत मिळेल. पण पुढे लगेच तो दुसऱ्या राशीला दाखवतील 0 अंशाला. बरोबर आहे ना. म्हणजे 30 अंश ही मर्यादा धरली प्रत्येक राशीची. म्हणजे समजा 30 स्टुडंट्स आपण धरले किंवा व्यक्ती धरले, तर इथे हा जो आहे ते या बाणाच्या दिशेने म्हणजे या 6व्या रूम मधून 5व्या रूम मध्ये जात आहे. तर त्याच्यामध्ये 23वा स्टुडंट जो आहे जायला लागले, ते पहिला गेला, लाईन लावली 1 ते 30. 1 गेला, 2 गेला, 3 गेलाय, 4 चौथा गेला, 5वा गेला, असे 22 गेले आणि 23वा दारात उभा आहे. कुंभ 23 म्हणजे 23वा दारात उभा आहे. त्यामुळे 23च्या नंतर 24, 25, 26, 27, 28 हे जे सगळे असतील ते कुठे राहतील? 6व्या वर्गातच राहतील ते. आणि 22 पर्यंत म्हणजे 1 ते 22 सगळे कुठे जातील? 5व्या घरात ऑलरेडी. आणि 23वा कुठे उभा आहे? दारात उभा आहे. त्यामुळे काय होईल?
इथे आता असं समजा की हे जे अंश आहेत ते स्टुडंट्स म्हणजे एक एक अंश धरले तर आपल्याला काय होईल की 23च्या आधी 23हून जवळ कुठला तर 20 म्हणजे 22 इथे नाहीये, 22 नाहीये, 21 नाहीये, 20 आहे, शुक्र 20 आहे. म्हणून आपण तो शुक्र 20 इथे मांडलाय. हं? मग राहूचा नंबर 14वा आहे. मग राहू आपण मांडू. हं? आणि रवीचा नंबर 9 आहे. त्यामुळे रवी हे 9 मानलं. रवी 9, मग राहू 14, मग शुक्र 20. पण बुध मात्र काय आहे 23च्या नंतर आहे. 23वा अजून उभा आहे, त्यामुळे 24 जायचा आहे, 25 जायचा आहे, मग बुधाचा जो 26वा नंबर आहे तो येणार. म्हणून मग आपण इथे 26 म्हणजे बुध आपण षष्टामध्ये मांडला. कळलं हे नीट? नसेल तर पण म्हणजे मॅडम हा. रवी समजा रवी ग्रहाची 9च मुलं 5व्या घरात गेली आणि 10वा मुलगा दारात आहे असंच ना? हा नाही रवीचे 9 अंश ना, रवीचा 9वा नंबर आहे, 9 मुलं नाही. हा तेच रवीचा 9वा नंबर आहे म्हणजे 1 ते 8 इथे दिले नाहीयेत, तिथे कोणी नाहीये असं म्हणूया आपण. इथे हे एक उदाहरण आपण सगळे 30 च्या 30 नाहीयेत की आपण नाहीयेत, हा. हा. म्हणजे इथे 9वा रवी आहे म्हणून तो गेला पुढे, 14वा राहू आहे म्हणून तो गेला पुढे, 20वा नंबर शुक्राचा आहे म्हणून तो पुढे गेला. आणि 23 बुधाचा 26वा नंबर असल्यामुळे 23वा अजून दारात उभा आहे, तो गेला नाहीये. त्यामुळे 23 नंतर ते काही असतील, बुध समजा 24 असता, काही असतं तरी तो 23च्या पुढचे सगळे 30 पर्यंतचे नंबर हे सगळे कुठे येणार? षष्ठामध्ये येणार. आलं लक्षात, आलं लक्षात. थोडक्यात असं लक्षात ठेवायचं की जी लाईनवर मर्यादा दिली आहे त्या राशीची कुंभ 23 ही दिलेली आहे. त्यामुळे जे जे ग्रह कुंभ 23 पेक्षा कमी असतील ते बाणाच्या दिशेने असलेल्या त्या घरात जातील, त्या स्थानात जातील. आणि 23 पेक्षा जे जे जास्त असतील ते ह्या 6व्या स्थानात. अच्छा, कळलं. कळलं? आलं लक्षात. ओके. त्यामुळे आता इथे असं जर म्हंटल आपण तर रवी राहू शुक्र इथे या भावचलित कुंडलीत कोणत्या घरात आहे, कोणत्या स्थानात आहे? 5व्या. 5व्या पंचम स्थानात. आणि बुध मात्र षष्ठ स्थानात षष्ठात आहे. गेला. मग सगळे ग्रह कोणत्या राशीत आहे? कुंभ. हा. समजलं हे नक्की सगळ्यांना? आता याच्यानंतर आपण आणखीन जास्त राशीमध्ये असलेले कोणते ग्रह आहेत ते बघू शकतो. तर शनी आणि नेपच्यून बघ. मीन आता मीन त्याच्याच बाजूला दिसते तुम्हाला 6 आणि 7च्या. काय आवडत नाही तुला भाजी? आता मीनेची जी मर्यादा आहे ती 19 आहे. खाते बघून जेव. आणि आता कुठून येणार बाण बघा? 7 कडून 6 कडे आलाय. कडून 6 कडे. हा म्हणजे 19 पेक्षा जे कमी आहे ते बाणाच्या दिशेने म्हणजे त्याच्या खाली येते. 19 पेक्षा 6 कमी आहेत ना. हा. आणि नेपच्यून 6 42 आणि 6 34 यात सुद्धा परत आपण डिसेंडिंग ऑर्डर घेतली. दोघांचे अंश सारखेच 6 आणि 6. पण शनी 42 आहे आणि रवी नेपच्यून 34 कला आहे म्हणजे 42 पेक्षा 34 कमी. म्हणून आधी आपण शनी लिहिलाय आणि मग त्याच्या खाली आपण नेपच्यून लिहिला. आता हाच जर शनी समजा 19च्या पेक्षा जास्त म्हणजे 20 22 असा असता तर त्याला आपल्याला मात्र सप्तम स्थानात लिहावं लागलं असतं. आता बाकीचे ग्रह बघूया आपण. एक एकटे आहेत सगळे. चंद्र बघा मेषेत आहे. आता मेषेमध्ये चंद्र किती अंश आहे? 8 अंश. 8 अंश म्हणजे 17 पेक्षा कमी आहे. मग कुठल्या दिशेला येणार? बाणाच्या दिशेला. 8व्या पासून 7व्या कडे. म्हणजे 17 पर्यंत 1 ते 17 पर्यंत 16 पर्यंत ते सगळे जे येणार ते सप्तम स्थानात येणार. आणि 18 19 20 जे 30 पर्यंत असतील ते सगळे अष्टम स्थानात येणार. अष्टम स्थान. बरोबर. म्हणजे आपण मानताना एवढं लक्षात घ्या तुम्ही फक्त की जे ती मर्यादा तिथे लाईन वरती दिली आहे त्याच्यापेक्षा कमी असेल ते बाणाच्या दिशेने लिहायचे आणि जास्त असेल ते त्याच्या विरुद्ध दिशेला लिहायचे.
आणि लिहिताना डिसेंडिंग ऑर्डर आपल्याला ती मेंटेन करायची. ओके. आता त्याच्यानंतर मंगळ बघा, मंगळ मकरेत आहे. मकरेत हम्म. मंगळ मकरेमध्ये 29 अंश दिलेला आहे, बरोबर. आणि प्लुटो पण मकरेत आहे, तो दिलाय 9 अंश. मग आता सांगा, हे लिहिलेलं काय कळलं तुम्हाला? ऋषिकेश, तुम्ही सांगा. मंगळ 29 म्हणजे ती मर्यादा किती आहे मकरेची इथे? 23. लाईन वर. हा, तर 23. 23. हा, आता मंगळ 23 पेक्षा जास्त आहे की कमी? जास्ती आहे. जास्त जास्त जास्ती हा, मग तो कुठे येणार? बाणाच्या दिशेला येणार की नाही? दिशेला येणार. दिशेला आहे. दिशेला येणार. कोणत्या दिशेला? बाणाच्या. अलीकडच्या घरात घरात येणार. हा, अलीकडच्या. बरोबर, अगदी बरोबर. 23 पेक्षा जास्त. कमी येते. त्यामुळे म्हणून पुढे. बाणाच्या दिशेला कमी लिहायचे आणि बाण नसलेल्या दिशेला जास्त लिहायचे. म्हणजे हा, मकर म्हणजे 23 तो पाचव्या घरातच राहणार. हा, आणि प्लुटो मात्र कमी असल्यामुळे कमी असल्यामुळे चौथ्या घरात. तो तिकडे येईल चतुर्थ स्थानात. हा. आणि बघा आता, जिथे जी मर्यादा आहे तिथे तो ग्रह लिहायचा, त्या डायरेक्शन मध्ये आपण लिहिलाय मंगळ. मंगळ पण 5व्या घरात लिहिलाय, रवी राहू शुक्र पण 5व्या घरात आहे, पण त्यांची डायरेक्शन बघा. रवी राहू शुक्र कुंभेत आहेत म्हणून आपण त्या कुंभच्या मध्ये ते लिहिले, आणि मंगळ हा मकरेत आहे म्हणून आपण तो मकरेच्या खाली त्या डायरेक्शन मध्ये लिहिलाय. हो. आता सॉफ्टवेअर मध्ये जेव्हा बघता तेव्हा असं दिलेलं नसतं तुम्हाला. असं हे मुद्दाम आम्ही तयार का केलंय की का तो ग्रह भाव बदलतोय हे कळण्यासाठी. आम्हाला कळावं म्हणून. हा, म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच जो मंत्री मांडतोय कारण मग आपल्याला भावचलित पत्रिका देतात तिथे असं काही दिले नसतं. फक्त भावामध्ये तो कुठे इकडे तिकडे जातोय, प्लस मायनस साईन दिलेली असते. मग ती प्लस आहे त्यात तो पुढच्या भावात जातो, मायनस आहे म्हणजे तो मागच्या भावात जातो. असं प्रत्येक सॉफ्टवेअरचं वेगवेगळं असतं काही ना काही. आता त्याच्यानंतर आपण बुध लिहिला. आता गुरु बघा, मिथुन बघा. मिथुन कुठे Incoming आहे? voice call from Shobha Javer on SIM-Geo 7000. पाचव्या स्थानी, 9व्या स्थानी. 9व्या. हा, 9व्या आणि 10व्याच्या मध्ये आहे, बरोबर आहे ना? मध्ये आहे. मिथुन हो, हो. किती आहे? ती 20 अंश आहे. 20 अंश 59 कला आणि 9 विकला. ठीक आहे, बरोबर. आता गुरु किती आहे? 21 21 अंश, अंश 20 आणि कला. 20 कला. म्हणजे 20 पेक्षा जास्त आहे ना? जास्त आहे म्हणून तो 10व्या घरात. का? विरुद्ध दिशेला, बाणाच्या दिशेला नाही लिहिला. बाणाचं नाही, विरुद्ध दिशेला. हा, म्हणून गुरु तिथे दशमामध्ये आला, पण तो मिथुनेत आहे म्हणून त्या डायरेक्शन मध्ये आपण लिहिला. कर्कच्या डायरेक्शन मध्ये लिहिला नाही. आता मी गुरु नंतर शुक्र लिहिलेला आहे ऑलरेडी, शनी लिहिलेला आहे, राहू लिहिला, केतू आता त्याच्या समोर येणार सिंह राशीत. आता इथे बघा केतू किती आहे? 14 अंश 44 कला. हा, आता सिंह 23-24 आहे. मग त्याच्यापेक्षा कमी आहे का जास्त आहे? कमी. सिंह जास्त आहे. सिंह जास्त आहे, पण केतू कमी आहे का जास्त आहे बघायचं. कमी. कमी आहे. मग कोणत्या दिशेला येणार? बाणाच्या. हा, तो 11व्या घरात. नाही. बाणाच्या दिशेला येणार. बाण आपण जो बाणाच्या दाखवतो दिशेला. ना, हा, बाणाच्या दिशेला. म्हणजे बाणाची जी खूण केली आपण तिकडे पुढे, तिथे त्या भावामध्ये म्हणजे 11व्या चांगला भावामध्ये जेव. तो केतू भरून घे आपण भाजी. 23च्या खाली लिहिला त्या डायरेक्शन मध्ये. म्हणजे तो सिंह राशीत आहे, 14 अंश आहे आणि लाभस्थानात आहे, भावचलितात असं आपण म्हणतात. कसं शब्द म्हणजे वापरायचे? बाणाची जी दिशा आहे ती क्लॉकवाईज ग्रह मांडण्यासाठीच आहे का? हो हो, नाही की आपण सांगितलं ना मॅडमनी मगाशी. आता राहिला कोणता? हर्षल.
हर्षल कुठे आहे? हर्षल वृषभ. हा, तर वृषभ कुठे दिसते बघा. वृषभ 9 आणि 8. 33. हा, 9 आणि 8च्या मध्ये आहे. बरोबर. मध्ये. किती डिग्री? 18°33 कला आणि 44 विकला. Incoming voice call from Shobha Javer हर्षल on किती आहे? 3°23. हा, मग तो 18°33 पेक्षा कमी आहे की जास्त? कमी आहे. कमी मग कोणत्या दिशेला? बाणाच्या दिशेने. हा, म्हणून मग तो अष्टमात आला. पण त्याचं डायरेक्शन बघा. हर्षलची डायरेक्शन वृषभेच्या खाली लिहिला आपण. 18च्या खाली 3°. इथे सुद्धा लगेच तुमच्या लक्षात येईल की 18च्या खाली येत आहेत. किंवा इथे शुक्र, राहू, रवी बघितलं की तुमच्या लगेच लक्षात येईल की बाणाच्या दिशेला 23, 20, 14, 9. म्हणजे जसे जसे ग्रह पुढे जाणार ना, 9 अंशावाला पुढे असणार, त्याच्या मागे 14 असणार, त्याच्या मागे 20 असणार, त्याच्या मागे 23. कळलं? असे हे 12 ग्रह आपण मांडले. आता अजून कोणाला यात काही प्रश्न विचारायचा आहे? क्लास चालू आहे माझा. की कळले हे ग्रह? एकदा घरी परत विचार करा, हे करा. अजूनही माझा सुद्धा थोडा पटकन गोंधळ होतो. मी बाण मुद्दाम हे करते की बाणाच्या दिशेला कमी आणि बाण नाही त्या घरामध्ये जास्त असं लिहायचंय. असं लक्षात ठेवलंय. ते स्वतःला एक लक्षात ठेवण्याची सवय लावून घ्यायची की हे असं. हा, कारण आता त्या म्हणाल्या तसं की तो उलटा का जातोय, कन्येतून सिंहेत थोडाही जाणार आहे रवी, असं त्यांचं ते म्हणणं. तसं आपल्याला इथे कन्फ्युजन मनात कन्सेप्ट होण्याची शक्यता असते. पण हे इथे असा अर्थ आहे तिथे की सिंह राशीमध्ये 23 अंशाची मर्यादा आहे. याचा अर्थ तो भाव 23 ला सुरू झाला. त्यामुळे त्या सिंह राशीमध्ये 23 पेक्षा कमी असलेला ग्रह हा बदलणार असू शकतो. म्हणजे तो थोडं तिकडे असं त्या पण मॅडम लॉजिक करता येईल ना. उदाहरणार्थ सपोज आपण आता 6व्या स्थानाचं बघितलं तर ते कुंभ येते तिथे 23, 24, 4. हा. आता जे ग्रह 23 डिग्री म्हणजे भावारंभ जर 23 आहे, परंतु हो. हे ग्रह कुंभ राशीत असून सुद्धा ते 23 पर्यंत आलेच नाहीयेत, कमी आहेत. म्हणून ऑब्व्हियसली ते आधीच्या भावात दाखवणार. असं आपण विचार केला तरी ते सोपं. मला वाटतं हे जास्त सोपं आहे. अगदी सोपं आहे. बरोबर, अगदी बरोबर आहे. फक्त ते लिहिताना गोंधळ होतो आपला, म्हणून मी ही पद्धत केली आहे. तुम्हाला अजून वेगळ्या लिहिता असेल तर संपतच नाही. बाणाच्या दिशेने विचार करणं मला ते जास्त सोयीचं वाटतंय. हा, लिहिताना आपला गोंधळ होत नाही एवढं. बाणाच्या दिशेने कमी सगळ्यात उपयोग म्हणजे ते डिसेंडिंग ऑर्डर मध्ये सिक्वेन्सनी लिहायला. डिसेंडिंग लिहिलं की ते बरोबर आपल्या लक्षात येते की शुक्राला अजून 3 अंश बाकी आहेत ते बदलायला. राहूला 14 ते 23 अंतर आहे. रवी अजून 9 अंशावरच आहे. कळलं? आता त्या म्हणाल्या कसं अजून 23 झाले नाही, त्यामुळे ते जाऊ शकणार नाही ना पुढे त्याच्या भावावर. सुरू झालं. ठीक आहे, मग आता ह्याचा आणि लग्न कुंडलीचा काय संबंध? त्याच्यात आणि भावचलित आणि लग्न कुंडली. मग लग्न कुंडली असताना भावचलित का मांडायची? हे सगळं आता थोडस. आता पुढचं पेज बघूया आपण. त्याच्यामध्ये बघा, ह्याचीच आता आपल्याला लग्न कुंडली, राशी कुंडली आणि नवमांश कुंडली महत्वाची, ते तिन्ही दिलेले आहे. आता इथे लग्न कोणतं आहे? कन्या. कन्या. बघा, लग्न कुंडली 19 पहिली. अंश. आता इथे आपण आधी नुसतं कन्या मांडणार आहोत. 6 लग्न कुंडलीमध्ये आपण सगळे हे किती अंशावर ती भाव आहे मांडत नाही. लग्न कुंडली आपण असं मांडतो, आपण दाखवले. त्या कुंडल्या तुम्हाला सगळे घेतायत सध्या. मॅडम, सोनल मॅडम आहेत, कविता मॅडम तुम्हाला घेतात, तेव्हा जी कुंडली आपण बघतो तीही अशा पद्धतीची असते. बरोबर आहे ना? लग्न कुंडली बघा, ते 6 लिहिले आपण इथे, कारण लग्न कन्या आहे. मग आता अँटी क्लॉकवाईज आपण लिहिले 7, 8, 9, 10, 11, 12, 1, 2, 3, 4, 5. बरोबर आहे? हे आपण आधी लिहून घेतले. आता फक्त लग्न आपल्याला महत्वाचं आहे, कारण त्याशी मॅडम तुम्हाला म्हणाल्या की साधारण धरायचा तो भाव, कमी जास्त होतो माहिती आपल्याला. पण आता इथे 1947 म्हणजे साधारण 20 अंशाचा भाव धरला लग्न भाव, तर साधारण गुरु बघा आता 21 अंश आपल्याला दिसतोय दशमामध्ये, म्हणजे तो भावारंभी आहे असं आपण म्हणू शकतो. बरोबर?
तर मग आता इथे आपल्याला जे ग्रह दिलेत ज्या ज्या राशीमध्ये तेवढे आपण लिहिले. हं? आता कन्येमध्ये कोणताही ग्रह नाहीये, तुळेत कोणताही नाही, वृश्चिकेत पण नाही आणि धनुराशीत पण नाही. मकरेमध्ये 2 ग्रह आहेत, मंगळ आणि प्लुटो. तर मंगळ किती आहे ते आपण बघा, 29 ते अंश लिहिलेले. 29 अंश आपण तिथे मंगळ लिहिला. पोळ्या की भातानं आणि प्लुटो बघा इथे 9 अंश पोळ्या आणू की आणि भातानं 46 कला दिलाय, म्हणून आपण इथे 10 लिहिले. भात आणू की पोळ्या हे आपण म्हणतो की 30 पेक्षा जास्त की पुढचं असं साधारण एवढ्यासाठी लिहिलं की नवमांश काढताना मग कधी कधी आपल्याला प्रश्न पडतो म्हणून. हं? आता रवी जो आहे इथे 9 अंश दिलाय बघा. रवी कुठे आहे? कुंभेत. रवी कुंभेमध्ये आहे. रवी कुंभेत 9 अंश. बुध 26 किती जास्त आहे पुढे, 26 59 नाही 26 56, म्हणून आपण तो 27 साधारण इथे लिहिलाय. राहू पण तसंच 14 44 आहे, 30 पेक्षा जास्त, म्हणून आपण साधारण 15 लिहिलाय. आणि शुक्र 20 लिहिलाय. तर हे असं 14 सुद्धा लिहू शकता, असं काही नाहीये, पण मार्गदर्शन म्हणून आपल्याला ते बरं पडतं आपण जेव्हा पत्रिका सोडवतो. कारण लग्न पत्रिका सोडत असताना शक्यतो भावचलित आपण बघत नाही. विशेष त्यात कुठे बघायचे ते आता आपण बघणार आहोत. आता इथे नेपच्यून आणि शनी मिनेत आहे, दोघही 6 अंश आणि काही कला आहेत, म्हणजे ते युतीमध्ये आहेत बघा इथे. चंद्र आपण इथे लिहिलाय, तो मात्र आपण केला नाही, कारण चंद्रावरून आपल्याला नक्षत्र चरण बघायचं असतं, म्हणून आपण तो 8 अंश 4 कला जसा आहे तसा आपण तिथे लिहिला. हर्षल 3 अंश आहे. गुरु 21 लिहिला आपण, कारण गुरु किती आहे? 20 आणि 20 21 अंश आणि 20 कला आहे. 20 म्हणजे 30 पेक्षा जास्त नाही आहेत, कमी आहेत, म्हणून आपण 21च इथे लिहिला. आणि केतू राहू 15 म्हणून केतू 15 संपला. आता ही जी लग्न कुंडली आहे त्याच्यामध्ये बघा, लग्न कोणतं? कन्या. त्याचा स्वामी कोण? बुध. म्हणजे लग्नेश काय झाला? बुध झाला. हो ना. आता या पत्रिकेमध्ये काय काय आपल्याला म्हणजे विशेष करून दिसतंय असं आपण लिहिणार. मंगळ बघा ते उच्च राशीत आहे. नंतर शनी नेपच्यून अगदी युती आहे. शुक्र आणि गुरु बघा, शुक्र कुठे आहे? कुंभे. आणि गुरु दशमात. नवपंचम योग आहे का? हो. 20 आणि हा 21 आहे, म्हणजे अगदी नवपंचम अंशात्मक म्हणू शकतो आपण, कारण साधारण 5 अंश आपण धरतो, त्यातल्या त्यात नेपच्यून शनी अगदीच अंशात्मक आहे. आणि चंद्र आणि प्लुटो बघा, चंद्र किती आहे? 8 अंश आणि किती, आणि प्लुटो साधारण 9-10, म्हणजे 9 अंश पुढे आणि 10 म्हणजे ते सुद्धा केंद्र योगामध्ये 4 आहेत ना, 10 म्हणजे ते केंद्र. असे जे योग झालेत ग्रहांचे ते आपण खाली लिहिले. आता मेन जे बघायचे ते आपण बघा, हे नीट लक्षात घ्यायचे आपल्याला. शनी नेपच्यून बघा, इथे कुठे आहेत शनी नेपच्यून? शनी नेपच्यून हे इथे सप्तमात आहेत, पण भावचलितामध्ये कुठे आहेत ते? पण ते भाव बदलतात जात आहेत. पण इथेही ते मीन राशीत आहे आणि भावचलितात पण मीन राशीत असं लक्षात नाही घ्यायचं, डोक्यात ठेवायचं नाही की इथे मीन राशी जर सप्तमात आहे तर षष्ठात त्याच्या आधीची म्हणजे कुंभ रास आहे, मग तो षष्ठात आहे म्हणजे कुंभेत गेला, असं नाही. हे नीट लक्षात ठेवायचं. तो मीनेतच आहे, पण भावचलितामध्ये तो भाव जी मर्यादा आहे त्याच्यापेक्षा तो कमी असल्यामुळे भावचलितामध्ये तो आदल्या भावामध्ये जातो. अशा वेळेला तुम्हाला जर सॉफ्टवेअर असेल तर काही सॉफ्टवेअर मध्ये शनीच्या इथे मायनस साइन दिलेली असते, म्हणजे तो सप्तमात इथे असला तरी भावचलितात तो आधीच्या भावात म्हणजे षष्ठात आहे. एखादा भावच मागे पुढे होणार ना, 2-2 3-3 भाव तो होणार नाही. ओके नाही. आता हर्षल पण तसंच आहे. इथे बघा, हर्षल इथे भाग्यस्थानात आहे, परंतु भावचलित मध्ये आपण बघितलं की तो अष्टमेमध्ये आहे. अष्टमच होता पण तो वृषभेतच आहे, हे मेन लक्षात घ्यायचं.
रवी रास राहू बदलत नाही, भाव बदलू शकतो भावचलितात. हा बरोबर, रास बदलत नाही, भाव बदलत. आता हे का ते पण सांगते. ते पण रवी राहू शुक्र भावचलितात पंचमात आहेत, पण कुंभ राशीतच आहेत आणि इथे मात्र ते षष्ठात आहे. आणि प्लुटो भावचलितामध्ये चतुर्थामध्ये आहे मकरेमध्ये, आणि इथे मात्र तो पंचमात आहे. पंचमा. टरबूज आता खायचं? काय होणार, रवी षष्ठात आहे त्याची फळं वेगळी असणार, बरोबर. आणि रवी पंचमात आहे त्याची फळं थोडी वेगळी असणार. बरोबर. तर कधी कधी आपल्याला रवी षष्ठात असून सुद्धा त्याची काही सगळी फळं षष्ठाची दिसत नाही, पंचमाची दिसतात, कारण तो भावचलितामध्ये पंचमात आहे. तेव्हा प्रेडिक्शन करत असताना याचा विचार आपल्याला करावा लागतो. पण मग ते दोन्ही घरांचं फळ देतात का? हा बरोबर, कशाला दोन्ही घरांची फळं देतात, काही बाबतीमध्ये देतात. आणि मग ते सगळं आपल्याला जसं आपण म्हणतो बाकीच्या नाही, महादशा कोणती, गोचरी काय आहे, त्याचं बाकीच्या ग्रहांशी काय संबंध येतोय, असं सगळं धरून ते आपल्याला द्यावं लागतं की कुठल्या काळात कुठे कुठं देईल, पंचमाचं कधी देईल. आणि आता पंचम समजा संततीचं आहे तर तो 60व्या वर्षी वगैरे काही देणार नाही. असं तारतम्य सगळं बघायला, पण तरी ते तुम्हाला दिसतं तसं. कधी कधी आपण ऍव्हरेज म्हणजे दोन्ही जिथे राशी कुंडलीत आहे त्या घराचं आणि शिवाय भाव कुंडली दोन्हीचं देऊ शकतो. भावचलित तो कुठे जातोय हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. आणि ते लक्षात येण्यासाठी अजून ती काही? अशी मांडली कुंडली की आपल्याला चांगलं लक्षात येईल. आता टरबूज आणि खायचं. भाव रंभी म्हणजे जवळ असलेले ग्रह, म्हणजे आता इथे तुम्हाला ते पण लक्षात येईल बघा, भावचलितामध्ये 23च्या जवळ दोघं कोण आहेत, एक खाली बुध आहे आणि वर शुक्र आहे. हा, म्हणजे शुक्र 20 आहे शुक्र आणि बुध हे साधारण भावारंभी आहेत, म्हणजे त्यांची जास्त तीव्र असते. म्हणजे त्या भावाची ते म्हणजे षष्ठ भावाची जास्त फळं देतील कारण ते षष्ठ स्थानाच्याच जवळ आहे. हो असं. हो. कळलं. तर असं सगळं बघण्यासाठी ह्याचा खूप तुम्हाला उपयोग होतो आणि ते कळतं आपल्याला, म्हणून ही भावचलित कुंडली पण महत्वाची असते. आता आपण बघू राशी कुंडली. आता राशी कुंडली बघा, चंद्र कुठे आहे, कोणत्या राशीत, मेष. मेष. म्हणून राशी कुंडलीमध्ये पहिल्या भावामध्ये आपण एक मेष रास मांडतो, एक आकडा मांडतो मेषेत असल्यामुळे चंद्र. आणि मग आपण एक नंतर परत अँटी क्लॉकवाईज 2, 3, 4, 5, 6 असं मांडले. आणि मग जे इथे ग्रह आहेत तसेच तिथे आहेत, फक्त त्यांची स्थानं बदलली. चंद्र इथे अष्टमात आहे लग्न कुंडलीच्या, चंद्र कुंडलीमध्ये तो प्रथम स्थानात आहे. चंद्र कुंडलीत तो चंद्र म्हणजे राशी स्वामी चंद्र, हा तिथे राशी कुंडलीमध्ये तो राशी स्वामी आहे, तो प्रथम भावाचा. आणि मग चंद्राकडून कुंडली बघायची, असं आपण खूपदा आपल्याला सगळेजण सांगतात, चंद्राकडून पण बघायची, लग्नाकडून पण बघायची, काय योग होतात असं. आता इथे बघा, लग्न कुंडलीमध्ये चंद्र अष्टमात आहे, इथे प्रथम स्थानात आहे. लग्न कुंडलीमध्ये रवी बुध सगळे षष्ठात आहे, तर चंद्र कुंडलीच्या बघा ते सगळे लाभात आहे. कळलं की नाही. परंतु आता इथे तेच होणार आहे, ते लाभात असले तरी सुद्धा ते आधीच्या घरात म्हणजे दशमाचा सुद्धा आणि लाभाचा सुद्धा आपल्याला रवी हे देऊ शकणार आहे. म्हणजे बघा किती भावा याच्यामध्ये फळ तुम्हाला मिळणार आहे. सगळं प्रेडिक्शन आपल्या रवी षष्ठात एवढ्याच एकाने देता नाही येणार. पंचमाचाही विचार करावा लागेल आपल्याला, चंद्राच्या बाजूने विचार केला तर चंद्राच्या लाभाचाही विचार करावा लागेल आणि दशमाचाही विचार. तर असं सगळा सारासार विचार मगाशी मॅडमने सांगितलं, सर्व बाजूनी बघायचे आपल्याला, तो विचार करा. त्याच्यासाठी मला एक नेहमी असं उदाहरण आठवतं, शाळेमध्ये बघा आपल्याला समोर वस्तू ठेवायची काही ना काही, अगदी पूर्वी ते फार होतं आपल्याला ड्रॉइंग मध्ये वस्तू काहीतरी, त्याच्या बाजूला छत्री आहे, मग तांबे आहे किंवा असं काही असं, मग त्याचं ते प्रत्येकाने आपल्या स्थानावरून ते काय दिसतंय त्यानुसार ते चित्र काढायचं. बरोबर आठवतंय तर काही. हा, तर मग असं असेल तेव्हा बघा एक संबंध वर्ग असं चारी बाजूनी असतो. एखाद्या कोपऱ्यातल्या माणसाला त्याच्यामध्ये तो ठेवलेला तांब्या त्या पुढच्या वस्तूमुळे दिसतच नाही, बरोबर आहे ना.
मग तो काढणार का आपल्या चित्रामध्ये? नाही. नाही, कारण जसं दिसतंय तसं काढायचं, बरोबर. मग याचा अर्थ तांब्या तिथे नाहीच आहे का? आहे. असा विचार की तुम्ही एका बाजूने बघितलं तर काही गोष्टी आपल्याला दिसणार नाही, परंतु सर्वांगाने विचार केला तर गोल फिरवून आपण ते बघितलं, सगळ्यांची चित्र एकत्र बघितली आपण, तर आपल्याला त्याचं पूर्ण हे दिसेल. तर असं असल्यामुळे सगळ्या दृष्टीने विचार करून पत्रिका आपल्याला सोडवायला लागते आणि म्हणून मग ह्या सगळ्या पत्रिका आपल्याला मांडाव्या लागतात. आता ह्याच्यात अजून एक ऍडिशन म्हणजे खाली बघा तिथे नवमांश कुंडली. आता इथे आपल्याला चंद्र राशी म्हणजे राशी स्वामी कोण झाला? मंगळ. राशी मंगळ. हा, इथे मंगळ. राशी स्वामी मंगळ झाला आणि तो मंगळ उच्चीचा दशमात आहे बघा इथे. तर असं सगळं आपल्याला मग वेगवेगळं बघायला मिळेल इथे. आता नवमांश कुंडली बघा खाली मांडली आहे. चंद्र 8 अंश 4 कला आहे, म्हणजे 46 पेक्षा जास्त आणि 10 पेक्षा कमी म्हणजे तिसरा नवमांश. आणि चंद्र मेषेत आहे म्हणजे तो अग्नितत्व, म्हणजे एकापासूनच सुरुवात होईल, म्हणजे मेषेपासूनच सुरुवात, मग 1, 2 आणि 3 तिसरा नवमांश म्हणजे हा मिथुन राशी. इथे चंद्र इथे तू कन्येत कसा मांडलाय मग? अच्छा, चंद्र आहे नाही का? सॉरी नवमांश बरोबर. 3 मध्ये. आणि इकडे आधी लग्न मांडायचे आपल्याला. आता लग्न बघा 19:47 19 अंश म्हणजे 20च्या जवळ. नेहमी लक्षात ठेवा 10 म्हणजे 3, 20 म्हणजे 6 आणि 30 म्हणजे 9. आता 20 म्हणजे 6 असेल तर 19 म्हणजे 20च्या जवळ म्हणजे 6वा नवमांश. बरोबर. आता इथे 6 आकडा आहे ना समोर लग्न कुंडलीत, बरोबर आहे. आता 6च्या त्रिकोणात कोणते कोणते आहेत ते बघा. पंचमात कोण आहे आणि ह्याच्यात कोणती रास आहे? मकर रास. पंचमात मकर. मकर पासून सुरू होतं ना. हा, हेही लक्षात ठेवा. ती कशी आहे की ही पृथ्वी, कन्या ही पृथ्वी तत्वाची रास आहे आणि तिथून येतं. पण 6 ही द्विस्वभाव आहे आणि 10 ही चर आहे आणि 2 ही स्थिर आहे. नेहमी ह्या त्या त्रिकोणामध्ये 3 राशी असतात, एक तर स्थिर, द्विस्वभाव आणि चर. आणि तुम्हाला परवाच आपण बघितलं हे सोडवत असताना की प्रत्येक नवमांश हा चर राशीपासून सुरुवात होतो त्या त्या तत्वाच्या. आणि त्रिकोणामध्ये नेहमी एका तत्वाच्या येतात. 6, 10, 2 यांचं तत्व पृथ्वी तत्व आणि त्याच्यामध्ये चर रास आहे 10. त्यामुळे पृथ्वी तत्वाचे सगळे नवमांश 10 म्हणजे चर राशीपासून सुरुवात होते, बरोबर. आता आपण हा 6वा बघितला, मग 10 पासून मोजा. 11, 12, 1, 2, 3. हा, म्हणजे 3. म्हणून मग इथे लग्न जे नवमांश कुंडलीचं आलं ते लग्न नवमांश हा मिथून आला, म्हणून 3 आकडा आपण इथे नवमांश कुंडलीत मांडला. समजलं का सगळ्यांना? नाही मॅडम, हे नाही समजलं मला. हा, नीट. आता बघा लग्न कोणतं आहे? कन्या. त्याचे अंश किती दिलेत खाली? 19 अंश 47 कला. हा, म्हणजे 19 अंश. आता 3 अंश 20 कलाचा 1 नवमांश की नाही? हो. मग 46चा दुसरा आणि 10ला तिसरा संपतो. हो. तसं लक्षात ठेवा. म्हणजे 10ला तिसरा तर 20ला 6वा संपतो आणि 30ला 9वा संपतो. हे लक्षात आलं? हो, हे आलं. मग आता 20च्या जवळ आहे की नाही 19:47? हो. म्हणजे मग तो साधारण काय असणार? 16 पेक्षा आणि जास्त आहे, 16-40 पेक्षा. म्हणजे तो कितवा नवमांश असणार? तिसरा. 30ला 6वा ना? हो. 10ला तिसरा आणि 20ला 6वा. Exactly. हो, बरोबर. 6वा. मग आता हा जो 6 ही कन्या रास जी आहे ती पृथ्वी तत्वाची आहे, म्हणून त्याचे नवमांश कुठून सुरू होतात? मकरेपासून, 10 पासून. हे आहे का लक्षात? म्हणजे कन्याच्या नंतरची पृथ्वी तत्वाची रास घेतल्या जाईल. नंतरच्या पेक्षा चर रास.
कन्या ही पृथ्वी तत्वाची आहे, पण ती कुठली आहे? द्विस्वभाव आहे ना. ही स्वभाव आहे. हो. हा, आणि 10 ही पृथ्वी आणि चर. पृथ्वी आणि चंद्र. अच्छा, हो, बरोबर. नवमास पासून सुरू होतो. त्या तत्वाची चर राशीपासून सुरुवात. म्हणून अच्छा, 10 पासून अच्छा. सुरू. हा, मग इथे 10 पासून 6 मोजा. 10, 11, 12, 1, 2, 3. 3. 3 आले बरोबर. हो. हा, हा. म्हणून मी ते नवमास कुंडलीच्या लग्नाच्या इथे 3 आकडा लिहिला. बरोबर. मग आता एकदा 3 लिहिलं की नेहमीप्रमाणे अँटी क्लॉकवाईज जा. 4, 5, 6, 7, 8, 9 सगळे लिहिले. हं? आता प्रत्येक ग्रह बघायचा. आता चंद्र आपण बघितला. हं? असं आपण आता प्रत्येक ग्रह बघू शकतो. आता चंद्र नंतर रवी बघायचा. 9 अंश आहे. 9 म्हणजे 10च्या जवळ आला की नाही? तिसरा. तिसरा. हा. आणि कुंभ ही वायू किंवा परत त्याच्यात बघा. कुंभ त्याच्या त्रिकोणात बघा. 11, 3 आणि 7 आहे. बरोबर. हम्म. आणि 11, 3, 7 मध्ये चर कोणती? 7. 7. 7. 7 पासून तिसरा मोजा. 7, 1, 10, 8, 2 आणि 9. कसं काय? 7, 1, 8, 9, 8, 2 आणि 9, 3. 9, 3. बरोबर. हा, म्हणजे धनु राशी. म्हणजे बघा, धनु नवमांश. रवी बघा, या कुंडलीमध्ये 9च्या आकड्यात लिहिलाय ना आपण. नवमांश मध्ये. हो. 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 म्हणजे इथे शब्द कसे वापरायचे? रवी हा धनु नवमांशी आहे. धनु राशीत म्हणायचं नाही. नाही. रवी कोणत्या राशीत आहे? कुंभ राशीत आहे. हम्म. पण कोणत्या अंशात आहे? तर धनु नवमांश. म्हणून नवमास. नीट शब्द वापरायला शिकते ज्योतिषाची भाषा. नाही तर गोंधळ होतो. हम्म. आता रवी नंतर आपण त्याच ह्याच्यातले बघा. बुध बघा. बुध किती आहे? 27. 26, 56. हा, म्हणजे जवळजवळ म्हणजे 26, 40 पेक्षा जास्त आहे की नाही? म्हणजे 9. हा, म्हणजे 90. मग आता बुध पण आपल्याला तिथूनच मोजायचा 7 पासून. एका ह्याच्यातले घेतलेत की मग सोपं जाणार. 7 पासून मोजा. 9 कुठे येईल? मिथुन. 7, 1, 8, 2, 9, 3, 10, 4, 11, 5, 10. हा, मिथुन रास. पुणे. हा, म्हणून बघा, बुध आपण 3 मध्ये लिहिला. बरोबर आहे. हो. आता बुधानंतर राहू बघा. 15. हम्म. 10 नंतरचा आहे ना तो. म्हणजे 3 नाही. मग 10 नंतर 13, 20 पर्यंत चौथा. हम्म. आणि 13, 20 पेक्षा जास्त आणि 16 पेक्षा कमी. नुसते 13 आकडे वगैरे लक्षात ठेवले तर लक्षात येतात. म्हणजे हा जो आहे तो कितवा आहे? 5वा 9. आता 5. 7 पासून मोजा. 7, 1, 8, 2, 9, 3, 10, 7 आणि 11. म्हणजे तो राहू कुंभ नवमांशी आला. बरोबर. हो. आता राहू बघितल्या तू करायची गरज नाही. केतू समोर लिहून टाकायचं सीमेत. म्हणजे वर्गोत्तम झाला. बरोबर. अगदी बरोबर. आता शुक्र बघा, त्याच राशीतला 20. आता 20 आपण लिहिलाय, पण तो किती आहे? 20 पेक्षा थोडा जास्त आहे ना. हो. 27. 20, 6. म्हणून मग तो 20 पेक्षा जास्त म्हणजे 6 संपले आणि 7वा झाला. 9. 7. मग 7 पासून 7 बघा. कोणता येणार? 7 पासून 7 मोजायचं. 7, 1, 8, 2, 9, 3 किंवा बरोबर समोरचा बघा 7वा म्हणजे 1. मेष. हा, म्हणजे मेष. म्हणून बघा इथे मेष नवमांशात 1 आकड्यात आपण नवमांश कुंडलीत शुक्र लिहिला. असं हा. आता शनी आणि नेपच्यून तर एकच आहेत. त्यामुळे काही वेगळं काढायला नको आपल्याला. 6 आणि पुढे बघा आता. पण तरी सुद्धा बघा यात काय फरक आहे बघा. नेपच्यून किती आहे? 6, 42. नाही, सॉरी, शनी 6, 42 हो ना. हा, मग 6, 42 म्हणजे 6, 40 पेक्षा 2 कला जास्त आहे. हा, तिसऱ्यात आला मग तो. तो तिसऱ्यात जाणार. त्यामुळे आता इथे बघा 12 म्हणजे
12, 4 आणि 8 त्याच्या त्रिकोणात कोणते आले ग्रह? हे 4 आणि 8 बरोबर. 12 ही द्विस्वभा, 4 ही चर आणि 8 ही स्थिर. मग 4 ही चर असल्यामुळे यांचे 4 पासून सुरू होणार. 4 पासून तुम्हाला इथे कितवा नवमांश आहे? तिसरा बघायचा. मग 4 हे कन्या 5 आणि कन्या. इथे आपण कन्या नवमांशात लिहिला. तर नेपच्यून मात्र 34 म्हणजे अजून 40 व्हायचा आहे आणि नेपच्यून इतका स्लो आहे तर तो लगेच जाणार नाही, म्हणून तो मात्र त्याच्या आधीच्या म्हणजे सिंह नवमांशात आला बघा. म्हणजे दोन्ही युतीमध्ये आहे तरी नवमांशात बदलले बघा. नंतर आपण गुरु बघा 21 आहे म्हणजे 20 ला 6 संपले म्हणजे इथे 7वा आहे आणि गुरु सुद्धा 7 पासून सुरुवात करायचा कारण तो वायू तत्व. 7 पासून तुम्हाला तिथे 6वा नवमांश 7वा नवमांश बघायचा म्हणजे परत गुरु पण समोर म्हणजे मेषेत आला. त्यामुळे गुरु आपण मेष नवमांशात 1 आकड्यात लिहिला. वर्ष तर 3च आहे म्हणजे पहिलाच नवमांश आहे म्हणजे तो 2 आहे म्हणजे 10 पासून आहे म्हणजे तो मकरेत आला म्हणून आपण हर्षल इथे मकर नवमांशात लिहिलं. आणि प्लुटो बघा प्लुटो 10 पण लिहिलं इथे म्हणजे तो तिसरा धरायचा कारण 9 कितीतरी आहे त्यामुळे तो तिसरा झाला म्हणून आपल्याला 4 पासून तर तो धरायला पाहिजे. सॉरी 10 पासून तिसरा बघा 10, 11 आणि 12 म्हणून तो मीन नवमांशात लिहिला. खिडकीतून द्यावा. कोणाला आता यात काही शंका विचारायची आहे? प्रत्येक कुंडलीचे नवमांश काढण्याचा प्रयत्न करा. नवमांश तोंडी आले पाहिजे प्रत्येक करावी लागेल. त्रिकोणातली रास बघायची आणि त्याच्यातली चर रास बघायची आणि तिथून सुरुवात करायची. आणि याच्यासाठी 10, 20, 30 हे लक्षात ठेवलं की पटकन नवमांश लक्षात येतो. 10 पर्यंत असतील 10 पेक्षा कमीच काही जे असतील अंश तर ते बघायचे 3, 20 पेक्षा 6, 40 आणि याच्याप्रमाणे 20 असेल तर मग पहिले 10 सोडूनच द्यायचे पुढचे धरायचे पुन्हा 20 तसं 13, 20, 16, 40 10च्या लगेच 3 लावायचं ना पुढे आणि 20 नंतर 23, 20, 26, 40 असं आणि अंदाज मग 20 झाली की पटापट लक्षात येतं. आणि मग आपण हे नवमांश कुंडली इथे मांडली. आता नवमांशात बघा काय काय पोझिशन आहे तर बुध इथे स्वनवमांशात आहे. बुध हा ग्रह बुद्धीचा ग्रह हा 11 या वायू राशीत आहे शिवाय स्वनवमांशी आहे वायू त्यामुळे इथे बुद्धिमत्ता चांगली असणार आहे. आणि जर चंद्राकडून बघितला तर तो लाभात पण आहे त्यामुळे आणखीन विशेष चांगलं बळ मिळालं. असा पत्रिकेचा विचार करायला ह्या एवढ्या 4 पत्रिका आपल्याला बघाव्या लागतात. राहू केतू बघा इथे राहू केतू जरी असले तरी ते वर्गोत्तम आहे आणि राहू इथे बघा जर तुम्ही बघितलात तर तो राहू इथे लाभात आहे चंद्राच्या आणि तो भावचलितात चंद्राच्या दशमात आहे आणि दशमातला राहू आत्ताच बघितलं तुम्ही दशमातला राहू चांगलाच बळ आणि वर्गोत्तम तो आहे म्हणजे त्याचं बळ वाढलं. असा सगळा विचार तुम्ही इथे करायचा. मग कोणत्या मंगळ हा आपल्या शत्रू नवमांशात आहे शुक्र पण शत्रू नवमांशात आहे रवी हा इथे जरी कुंभेत असला म्हणजे शनीच्या ह्याच्यात असला तरी नवमांशामध्ये तो अग्नितत्वाच्या नवमांशात आहे म्हणजे तिथे थोडं बळ त्याचं वाढलंय असं आपल्याला बघता येत थोडं थोडं आणि त्याचा सगळ्याचा विचार करून तुम्ही पत्रिकेचं मग आपल्याला प्रेडिक्शनसाठी बरोबर आपण भावचलित मंडळी पण मांडायची का? भावचलितच निदान आपल्याला ग्रह मागे पुढे जातोय का आता हे म्हटलं तसं लक्षात येईल ना तुमच्या अगदी नाही मांडली तरी किंवा आता भाव 23 अंशाचा आहे त्याच्यापेक्षा कमी आहे शुक्र राहू रवी तर ते आतल्या भावात जाणार असं लक्षात घ्या. अंदाज म्हणजे प्रॅक्टिसने हे अंदाजाने करता येईल नाहीतर मग आपण भावचलित कुंडली मांडून त्याचं इथे जसं आपण म्हंटल तसं प्लस मायनस आपण इथे लिहून त्याच्या करून ठेवून
ते त्याचा विचार करू शकतो. लग्न कुंडलीमध्ये तुम्ही शनीला याला -3 जे ग्रह बदलतायत आदल्या भावात जात आहे तिथे मायनस लिहू शकता. म्हणजे मी माझ्याच कुंडलीत बघितलं की मंगळ चतुर्थ भावात आहे पण भावचलित तो 3ऱ्या भावात जातोय त्यामुळे हा. त्याचा तो त्यामुळे प्रभाव त्याचा इफेक्ट कमी झाला ना. हा आणि तृतीयातला मंगळ चांगला. कळलं? हो कोणाला काही चिंता नसेल तर मग थांबूया. आता आपण अजून एक कुंडली बघणार आहोत ग्लास्कोची, ज्याच्यामध्ये मध्ये भाव नाहीये हो ना, भावाचा लोप झालाय. मग तिथे काय होणार आहे ते बघायचं. आणि त्यातही ह्या अशाच कुंडल्या म्हणल्या की अजून एकदा रिव्हिजन तुमची होईल. तर ग्लास्कोची लग्न कुंडली, राशी कुंडली, उमांश कुंडली मांडण्याचा प्रयत्न करा. जरी आपण भावचलित मांडणारच आहोत आणि नंतर मी घेणार पण आहोत, पण तुम्ही स्वतः म्हणलं तर तुम्हाला काय त्याच्यामध्ये समजलं नाही की लक्षात येईल आणि विचारता येईल. गृहपाठ म्हणून ग्लास्कोची या अशा 3 कुंडल्या मांडायच्या, लग्न कुंडली, राशी कुंडली आणि उमांश. आहेत ग्लास्कोचे ग्रह पाठवले 12 भाव. मॅडम त्याच्यात चंद्र चुकलाय. नाही होत चुकलाय चालेल. म्हणजे इतके इन्स्टंट नाही होत बाबा. ग्लास्को तुला फिरून ये आला माणूस. हा, बरं तपासते हा मी. ठीक. चंद्र म्हणजे खालच्या व्हॅल्यू मध्ये ऍड करायच्या ऐवजी तुम्ही वरच्या व्हॅल्यू मध्ये चुकून दाखव केली कुठे आहे. दाखवते चार्जिंग. म्हणजे आपण दोन तारखा घेतो की नाही, हो हो एक आकड्यात त्याच्यामध्ये दाखवतोय 7 मार्च आणि 6 मार्च तर ती 7 मार्चच्या ह्याला ऍड तुला केली टीव्हीच नको बघू द्यायला पाहिजे. बघते ना मी काय. चंद्र बदलायला लागेल. ओके ओके थँक्यू. बरोबर आहे. जा बाहेर फिरून ये. आता थांबूया. थँक्यू मॅडम, गुड नाईट. थँक्यू मॅडम, गुड डे. हा तुमचा गुड डे नाही का? जा ना सूर्य, तू बाहेर फिर ना. पण क्लास संपला का बोलतोय मी? तू संपू दे पण तुला टीव्ही लावायला मिळणार नाही. पेपर चालू तुझे भरपूर पाहिजे. ड्रॉइंग करतोय.